हाय गाईज, मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या आयुष्यातला वर्क फ्रॉम ऑफिसचा दिवस कसा असतो. ॲक्च्युली आता सकाळचे 8 वाजलेत आणि 8 वाजता माझा सकाळी स्टँडअप कॉल असतो. आम्हाला तिथे सगळे अपडेट्स वगैरे द्यायचे असतात किंवा जे ऑन साईटवाले असतात ते जे काही काम वगैरे असेल, काही डिस्कस करायचं असेल तर ते या कॉलमध्ये सांगतात. सो सकाळी 8ला हा कॉल असतो, तो जातो 8:30पर्यंत. तर मी सकाळी उठले होते 6:30च्या आसपास, आंघोळ वगैरे करून आता बसली. यू कॅन सी सगळं आवरून बसली कारण हा कॉल संपला की मला ऑफिसला जायचं. तुम्ही बघू शकता की मी लॅपटॉप घेऊन बसली. आता मी फक्त वाट बघते की ते ऑन साईटवाले कधी कनेक्ट होतात. ओके गाईज, 9 वाजलेत आणि आत्ता माझा कॉल संपलाय. 8:15ला चालू झालेला आणि आता मी ऑफिसला चालले. ॲक्च्युली मी बऱ्यापैकी हॉस्टेलला PGमध्येच ब्रेकफास्ट करून जाते, पण आज उपमा बनवलाय जो मला अजिबात नाही आवडत. सो आता आपण ऑफिसला जाऊया आणि ऑफिसमध्येच काहीतरी खाऊया. बाय बाय. सो दिस इज माय ऑफिस गाईज. आणि काल पाऊस झाला त्याच्यामुळे वातावरण एवढं भारी झालं ना, म्हणजे सनलाईट पण एवढी इंटेन्स नाही आहे आणि एकदम अशी थोडी कोल्ड ब्रीज येते आणि एकदम ऑफिसला जाताना साईडला अशी खूप झाडे त्याच्यामुळे चालायला पण खूप भारी वाटतं. मागच्या काही दिवसापासून बँगलोरमध्ये एवढं ऊन होतं ना की लिटरली घराच्या बाहेर सुद्धा पडायला येत नव्हतं. आणि काल पाऊस झाला त्याच्यामुळे आज वातावरण एकदम बदललंय. ते सगळे बाहेर आले, सगळे ऑफिसला पण आले. किती भारी वाटतंय बघा ना. असलं ऑफिस असेल तर कोणाला नाही जाऊ वाटणार. ओके, सो मी पोहोचले ऑफिसला आणि ऑफिसला आलेल्या पहिली गोष्ट वॉशरूम. कारण एवढं लांबून ऑफिसमध्ये येईपर्यंत माझा अवतार भिकाऱ्यासारखा होऊन जातो. तर वॉशरूममध्ये जाऊन अगोदर मला आरशात बघावं लागतं, थोडा केस वगैरे नीट करून मग ऑफिसमध्ये एंट्री. नाहीतर मला त्या आतमध्ये पण येऊ नाही देणार. ओके, लेट इट बी. आय एम सो हंग्री. आय विल गो अँड ईट समथिंग. मी आज पोहे घेतलेत ब्रेकफास्टला. बघितले असतील तुम्ही आता माझे पोहे खाल्लेले ना. त्यात शेंगदाणे ना, कोथिंबीर, एखाद्या म्हशीला पेन ठेवल्यासारखं वाटत होतं ते. तरी मी त्यामध्ये सांबार टाकून वगैरे थोडंसं कसं तरी खायचा प्रयत्न केला. ॲटलिस्ट ते भातासारखं तरी लागत होतं. अशी माझी अवस्था आहे रोजची ब्रेकफास्टची. PGमध्ये चांगलं नव्हतं म्हणून ऑफिसमध्ये आले. म्हटलं ऑफिसमध्ये तर व्यवस्थित खायला भेटेल. ॲक्च्युली मी ना बऱ्यापैकी ते छोटे ब्लॅक चना किंवा व्हाईट चना वगैरे किंवा पीनट्स भेटतात, कॉर्न भेटतात, असं काहीतरी घेत असे दरवेळेस. बट यावेळेस ते शॉप पण बंद होतं. सो मला वाटलं पोहे खाते, ॲटलिस्ट पोहे चांगले असतील. ठीक आहे, ब्रेकफास्ट झाला आहे. आता मी थोड्या वेळ काम करते. भेटू लंचच्या टायमिंगला. बाय. हॅलो गाईज, 1:15 वाजली आहे. जवळपास माझं सगळं काम आवरलेलं आहे. तर आता आपण जाऊया लंचसाठी. मी इथे लंच नाही करणार ॲक्च्युली, पण ऑफिसमध्ये पण नेहमी तेच असतं, भात सांबार वगैरे असलं काहीतरी. ते खूप बोर होतं खाऊन. आणि इव्हन PGला पण तेच असणार आहे ऑब्व्हियसली. पण ठीक आहे ना, मग तिथे पण पैसे वेस्ट होतात आणि नंतर ऑफिसला येऊन पण तेच खायचेच. रूमला जाते आणि रूमला डायरेक्ट जेवण करते. यार नॉर्मली मी कधीच एवढ्या उन्हाचं जात नाही बरं का रूमवर. म्हणजे मी सकाळी जर 8 वाजता आले ना, रात्री जवळपास 7, 7:15 वाजता मी येते रूमवर. कारण उन्हाचं टेन्शन नको. कारण बँगलोरमध्ये एवढं ऊन वाढलंय ना. आणि काल पाऊस झाला आणि ऑफिसमधून बाहेर बघितल्यावर एवढं वाटलं पण नाही की एवढं ऊन आहे. आणि आता बाहेर आले तर एवढं ऊन चमकतंय की काय सांगू. सकाळी बघितलं तर एवढं मस्त वातावरण झालं होतं आणि पुन्हा तो उन्हाळा रिटर्न आला. यार मला नाही अजिबात आवडत, माहिती आहे काही. तो जो पाऊस गेल्यानंतरचा थोडंसं हे असतं ना, पाऊस गेल्यानंतर वातावरण एकदम चेंज होऊन जातं. ते वातावरण मला जाम आवडतं. त्या वातावरणात असं बाहेर जायला वगैरे खूप भारी वाटतं. तर मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना किती मस्त वाटत होतं ऑफिसला यायला. पण आता ते पुन्हा ऊन रिटर्न आलं. काहीच तुम्हाला म्हटलं होतं ना बघा, PGमध्ये पण राईसच आहे आणि दरवेळेस राईसच असतो. कधी तुम्ही PGमध्ये या, सकाळ संध्याकाळ दुपार नाश्ता, चायनीज राईस, जापनीज राईस, हाव राईस त्याव राईस. आणि इथे आहे वरण. आणि वरण पण आपल्या घरच्यासारखं नसतं, माहिती आहे. म्हणजे वरणामध्ये एवढ्या गोष्टी टाकतात, ते टोमॅटो, कांदा आणि खूप काही टाकतात यार. ते वरण अजिबात घरच्यासारखं नाही लागत. एवढं म्हणजे ओके लागतं, अजिबात मला नाही आवडत. आणि इथे केली आहे मँगो चटणी असल्यावर तरी ॲटलिस्ट भात आपण खाऊ शकतो सोबत, जर त्यांनी काही चटणी वगैरे बनवली तर. त्याच्यामुळे मी आता हे खाऊ शकते ॲटलिस्ट. जर चटणी नाही बनवली तर त्याची टेस्ट एवढी खराब लागते की यू कांट इवन इमॅजिन. हॅलो गाईज, तर मी जेवण करून आली आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना रूमला पण डाळ भात. ते रोजचंच आहे, म्हणजे सोमवार ते लिटरली पुढच्या रविवारपर्यंत आठवडाभर फक्त डाळ सांबर, जापनीज राईस, चायनीज राईस, ह्याव राईस त्याव राईस, असलेच राईस असतो. आणि इव्हन ऑफिसला जरी गेले ना तरी सेम काइंड ऑफ फूड विल गेट देअर. त्याच्यामुळे मग
ऑफिसला पण पैसे खर्च केल्यासारखं वाटतं, मोकळ्यात पैसे वेस्ट होतात आणि पी जीचे पण पैसे वेस्ट होतात. त्याच्यामुळं बऱ्यापैकी मी काय करते की दुपारी पी जीला जेवण करते. अगोदर मी काय करायचे की ऑफिसचं कामावरून दुपारी जेवायला पी जीला यायचे आणि रिटर्न जायचे, पण आता ते ऊन वाढल्यापासून मी तसं नाही करत आहे. बाय द वे हे माझं टाईम टेबल आहे, याच्यामध्ये मी रोज हे टिक मार्क करायचे. मला हे ठरवलं होतं की मी रोज एक्सरसाइज, डेअरी खायची नाही किंवा हेल्दी खायचं, 2-3 लिटर वॉटर, 10K स्टेप्स, ऑटोमेशन हे करायचं. किती सारे क्रॉस आहेत तुम्ही बघू शकता, पण तरी थोडेफार टिक्स पण आहेत. पण आता याच्यानंतर मला उद्यापासून हे पुन्हा इथे करायचं आहे. असंच होतं म्हणजे मी दरवेळेस लिटरली तुम्हाला माहिती आहे का, मी दरवेळेस हे बनवते टाईम टेबल. मी महिन्यातून 2-3 वेळा तरी टाईम टेबल बनवत असेल, पण एकही व्यवस्थित फॉलो होत नाही. झाले जेवण करून, आता आमचा लंच ब्रेक 1 तासाचाच असतो. मला आता पुन्हा लॉग इन करायचे. लॉग इन करते, थोडं काम करते, मग दिवस मावताना जाऊ चहा प्यायला. गाईज, मला आणि अनुषाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही भेळ बनवली आहे. कारण काही खायलाच नव्हतं रूममध्ये, सगळं जेवढं काही फळं होती सगळी संपली होती, म्हणून आम्ही भेळ बनवली. आमची 6 वाजलेत आणि दुपारी 1 वाजल्यापासून मी कंटिन्यू काम करते. एवढा कंटाळा आला आणि एवढी झोप लागली आहे ना, आता मी जाऊन थोडंसं जरा चहा पिऊन येते. आमच्या इकडे एक छोटासा इराणी कॅफे म्हणून एक कॅफे तिथे एवढा भारी चहा मिळतो ना, एकदम घरच्यासारखा चहा. तुम्हाला दाखवते. And they came back yesterday and said we fixed. I have cross-checked it. Is the workflow created on my side? गाईज, परत बाहेर पाऊस चालू झालाय. बघा ना ते पडदे वगैरे कसे उडतायत. एवढं रूम मध्ये गरम होतं लिटरली, तुम्हाला सांगते. पण आज ते बाहेर पाऊस चालू आहे आणि एकदम अशी थंड थंड ब्रीज येते, त्याच्यामुळे एवढं भारी वाटतं रूम मध्ये. सो गाईज, रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आता माझं काम संपलंय. मला वाटतं मी अजून जर 15 मिनिटं जागले ना, मी मरून जाईल. 12:30 वाजता कुठंच काय जेवायला भेटणार नाही. रूममेटने सांबर भात ठेवलं होतं आणि सोबत मी ऑमलेट बनवले.